विद्यार्थी मित्रांनो, ही न्यूज अजिबातच चांगली नाही. ओके, बी फार्मसीचे जे पण स्टुडंट आहे ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे बी फार्मसीसाठी, कधीचा वेट करता येते की दादा कधी आमची जी एकदाची प्रोसेस वगैरे संपेल, कधी आम्हाला कॉलेजमध्ये जाता येईल. ओके, बट ॲडमिशन प्रोसेस एक अशी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, ती तुमची डिलेज होत जाते. ओके, CET सेलनी परत एकदा तुमची डेट वगैरे एक्सटेंड केलेली. ओके, जी पण तुमची डेट वगैरे आधी जी ती 7 तारीख धरली होती किंवा 5 तारीख धरली होती, ती आता शिफ्ट करून डायरेक्टली विद्यार्थी मित्रांनो 12 तारखेपर्यंत ढकलण्यात आली. ओके, आणि ही प्रोसेस तुमची जी आहे ते जवळपास 1 महिन्याहून जास्त होऊन गेला आता याला कालावधी, तोपर्यंत तुमची डेट वगैरे एक्सटेंड होते. इंजिनिअरिंगचे स्टुडंटचे जे ते फर्स्ट कॅप राऊंड लागून काही स्टुडंटनी कॉलेज फ्रीज करून ॲडमिशन घेऊन घेतलं, पण तुमचं आहे की अजून रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू आहे. ओके, आता तुमची जे ते 12 तारखेपर्यंत परत एकदा रजिस्ट्रेशन प्रोसेस चालेल. मग त्यानंतर जे ते एक दिवस अजून म्हणजे 13 तारखेला तुमचं जे ते व्हेरिफिकेशन प्रोसेस कंप्लीट होईल. ओके, मग त्यानंतर तुमची जी ते डिस्प्ले ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट होईल, मग फायनल मेरिट लिस्ट, मग नंतर सीट मॅट्रिक्स येतील, त्यानंतर तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल. म्हणजे खूप जास्त डिले तुमचा होतोय. ओके विद्यार्थी मित्रांनो, पण मागच्या वर्षी पण असं झालं होतं का? हो विद्यार्थी मित्रांनो, इनफॅक्ट या वर्षापेक्षा पण जास्त कंडिशन वाईट मागच्या वर्षी होती. आणि कोणतं म्हणजे याचे रिझन्स वगैरे काय काही म्हणजे कशामुळे हे डेट्स वगैरे डिले होत आहे ते मी तुमच्या म्हणजे पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल. पण यावेळेस तुम्हाला फक्त एवढं जाणून घ्या की तुमची डेट वगैरे परत एकदा एक्सटेंड झाली आहे. जी पण तुमची डेट वगैरे आधी 5 तारीख धरली होती ती आता 12 तारखेला शिफ्ट केलेलं आहे. संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन वगैरे कंप्लीट करू शकता. आय थिंक एवढं आहेत पूर्ण म्हणजे इंडियाचं म्हणजे महाराष्ट्राचं नाही यार, पण पूर्ण इंडियाचं रजिस्ट्रेशन होऊन गेलं असतं. ओके, इतकं जास्त कालावधी त्यांनी दिला आहे, जवळपास 1 महिना कोण देतं यार. पण ठीक आहे यार, बी फार्मसीचे रजिस्ट्रेशन आपल्याला जसं की माहिती तुमच्यासाठी नवीन असतील, पण मी दरवर्षी या विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग करतो किंवा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो या विद्यार्थ्यांसाठी, तर मला माहिती आहे. ओके, तर खूप जास्त डिले प्रोसेस होते तुमच्यासाठी, पण डिलेज आता होऊन गेलेली आहे. तर थोडा वेळ अजून थांबा विद्यार्थी मित्रांनो. एकदाची तुमची ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट झाली ना, फटाफट तुमची कॅप राऊंड वगैरे पुढे होतील. ओके, पण त्याआधी तुम्ही जर कॉलेजची लिस्ट डाउनलोड केली नसेल तर आमच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा आणि आमची कॉलेजची लिस्ट डाउनलोड करा. ओके, जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, यामध्ये फार्मसीचे A to Z कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये इन्क्लूड आहे. ओके, जवळपास 450 कॉलेजपैकी इथे तुम्हाला बघू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, त्यासोबत कॉलेजचा तुम्हाला कट ऑफ दिसेल, कॉलेजचं जे ते कोड दिसेल, कॉलेजचा सिरियल नंबर, कॉलेज कोड, कॉलेजचं कंप्लीट नेम, त्याच्यानंतर कॉलेज कोणत्या सिटीमध्ये लोकेटेड आहे त्याची इन्फॉर्मेशन दिसेल आणि मागच्या वर्षाची कट ऑफ दिसतील, जेणेकरून तुम्ही आरामशीर तुमची लिस्ट बनवू शकता. ओके, आणि जर काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल, याची प्राइस फक्त बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी 499 रुपीज आहे. यामध्ये तुम्हाला पर्सनल काउन्सिलर भेटेल. आम्ही स्वतः तुमची कॉलेजची लिस्ट डिझाईन करू, तुमच्या कॅटेगरी अकॉर्डिंग, तुमच्या रँक अकॉर्डिंग, तुमच्या पर्सेंटाईल अकॉर्डिंग सर्व काही इन्फॉर्मेशन आम्ही शेअर करू. जोपर्यंत तुमचं ॲडमिशन होत नाही, कॅप राऊंड इन्फॉर्मेशन, ऑप्शन फॉर्म फिलिंग गायडन्स, त्याच्यानंतर स्कॉलरशिप इन्फॉर्मेशन, फर्स्ट इयर गायडन्स, वेगवेगळ्या फार्मसीच्या मुलांसोबत तुमची मीटिंग अरेंज करून दिली जाईल. सर्व काही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हेल्प केली जाईल. तर नक्की काउन्सिलिंगमध्ये एनरोल करा, कॉलेजची लिस्ट डाउनलोड करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर आता तुम्हाला एक PDF दिसते. ओके, यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कॉलेजेस दिसत आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही बघू शकता सफर विथ पियुष एज्युकेशन बी फार्मसी कॉलेज लिस्ट 2025 म्हणजे करंट इयरसाठी सर्व A to Z कॉलेज या PDF मध्ये कव्हर आहे. कॉलेजचा सिरियल नंबर तुम्हाला या PDF मध्ये भेटेल, कॉलेजचं नेम भेटेल, कॉलेजचा कोड भेटेल जो तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या वेळेस लागणार आहे, आणि त्यानंतर कॉलेजचे पर्सेंटाईल भेटतील. ओके, आणि त्याच बाजूला जे ते कॉलेजचं जे तुम्हाला लोकेशन वगैरे भेटेल विद्यार्थी मित्रांनो. तर ही सगळ्यात मेन आणि मोस्ट इम्पॉर्टंट PDF. ही PDF जर तुमच्याकडे राहिली तर तुम्हाला जे ते सर्व काही रिसोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट इथेच भेटून जातील. ओके, म्हणजे शॉर्ट लिस्टिंग वगैरे किंवा कॉलेज फाइंड आउट वगैरे सर्व काही तुम्हाला इथे कट ऑफ नुसार मी तुम्हाला PDF अरेंज करून दिली. ओके, सगळ्यात पहिले जर टॉप कॉलेज बघाल तुम्ही बी फार्मसीचं, तर ICT मुंबई आहे माटुंगाचं, तर सेकंड नंबरला बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, थर्ड नंबरला पुना कॉलेज ऑफ फार्मसी, फोर्थ नंबरला KM कुंदानी कॉलेज, त्याच्यानंतर श्री विले पार्ले केलवानी मंडल. ओके, अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या काही कॉलेजेस विथ कट ऑफ इथे बघायला भेटतील. ओके, सगळ्यात पहिलं कॉलेजचं कट ऑफ जे आहे ते 99.87 गेला होता, त्यानंतर 99.49 बॉम्बे कॉलेजचा गेला होता. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुना कॉलेजचा कट ऑफ जो आहे तो 98.66 गेला होता. आणि अशाच प्रकारे जर तुम्ही खाली जाल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला कॉलेजची कट ऑफ कमी होताना दिसतील. ओके, जर तुम्ही सगळ्यात खालचं कॉलेज बघाल तर 1 पर्सेंटाईलला पण कॉलेज अवेलेबल राहतं. म्हणून ज्यांना शंका असेल, कुशंका असेल मनामध्ये की दादा आम्हाला कमी पर्सेंटाईल बी फार्मसीला ॲडमिशन भेटेल का? हो विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच भेटेल. ही PDF फक्त तुमच्या हाताशी राहू द्या. ओके, आणि इथे तुम्हाला जसं की बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, जे पण ऑटोनॉमस कॉलेजेस आहे किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेस त्यांना आपण येलोमध्ये हायलाईट केलं. ओके, जेणेकरून तुम्हाला जास्त आणखी माहिती पडेल. तर हे बघा, टोटल जे ते 400हून जास्त म्हणजे 434 कॉलेजेस या PDF मध्ये ॲड आहे. ओके, तर नक्कीच तुम्ही या PDFचा यूज करा. ओके, इथे तुम्हाला आपली काउन्सिलिंगची पण इन्फॉर्मेशन भेटून जाईल, त्यानंतर यूट्यूबची पण हायपरलिंक भेटून जाईल आणि सर्व काही रिसोर्सेस यामध्ये तुम्हाला भेटून जातील. तर या PDFला जर डाउनलोड करायची असेल, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण अवेलेबल आहे. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसेल केलं तर नक्कीच आम्ही तिथे ही PDF तुम्हाला शेअर करून देईल. फक्त टाका की पियुष भाई आय वॉन्ट युअर बी फार्मसी कॉलेज लिस्ट
अँड गाईज सेकंड मोस्ट पार्ट ऑफ दिस व्हिडिओ इज हा पर्सनल काउन्सिलिंग. जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग हवी असेल बी फार्मसीसाठी, बरेचसे मुलं, मी तर म्हणतो यार सगळ्यात जास्त काउन्सिलिंग जिथे आपल्या चॅनलवर बी फार्मसीची चालते. ओके, इंजिनिअरिंगपेक्षा बी फार्मसीची काउन्सिलिंग आपण जास्त करतो, तर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर बी फार्मसीमध्ये जे ते आपण तुम्हाला परफेक्ट कॉलेजची लिस्ट देतो. ओके, कॉलचा अनलिमिटेड सपोर्ट राहतो, मेसेजचा अनलिमिटेड सपोर्ट राहतो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 24/7 जे ते तुमचे डाऊट क्लिअरिंग सेशन्स वगैरे चालतात. ओके, अवेलेबल असतात तुमच्याकडे, सगळे नंबर वगैरे अवेलेबल असतात. मीटिंग्स वगैरे आम्ही तुमच्या वेगवेगळे अरेंज करतो यूट्यूबवर, गुगल मीटवर, झूम मीटवर. ओके, आणि याची प्राइस तुम्ही जर विचार करत असाल की दादा इतके सगळे फीचर्स, खूप जास्त फीचर म्हणजे प्राइस असेल, तर हे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल फक्त 499 रुपीज याची कॉस्ट आहे. ओके, याची खरी प्राइस जिथे 1499 होती, म्हणजे 1500 रुपये लगभग. पण आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल डिस्काउंट दरवर्षी फार्मसीची काउन्सिलिंग करतो. या वर्षाच्या मुलांसाठी थोडं आणखी जास्त जे स्पेशल बॅच आहे, कारण की आपले जे 10,000 सबस्क्रायबर याच बॅचमध्ये कंप्लीट चालले आहेत. ओके, सो त्यासाठी मी हा डिस्काउंट जारी केला. तर नक्कीच एनरोल करा आणि काउन्सिलिंगमध्ये आता एनरोल. त्यासोबत एक्स्ट्रा बेनिफिट जर तुम्हाला बघायचे असतील तर स्पेशल कॉलेजची लिस्ट बनवून भेटेल, पर्सनल काउन्सिलर भेटेल, 24/7 हेल्प भेटेल, लाईव्ह सेशन भेटेल, अनलिमिटेड गायडन्स भेटेल, डॉक्युमेंटची गायडन्स भेटेल, कॅपराऊंडचा गायडन्स भेटेल, ऑप्शन फॉर्म फिलिंगचा गायडन्स भेटेल, स्कॉलरशिपचं गायडन्स भेटेल, पेड मटेरियल जे पण असतील ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हर केले जातील, ते पण फक्त 499 रुपीजमध्ये. ओके, तर नक्कीच या ऑफरचा फायदा घ्या. मला पर्सनल काउन्सिलिंगसाठी व्हॉट्सअपवर मेसेज करा की हाय पियुष भाई, आय वॉन्ट टू एनरोल इन युअर काउन्सिलिंग. बस आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच.